हा आहे न्यू वारे बीच आणि याचं लोकेशन खूपच छान आहे आणि कोणताही बीच म्हटलं की त्या बीचवरती जाऊन एन्जॉय करायला आम्हाला आवडतं. आणि आजचं वातावरण एवढं मस्त झालंय. सनसेट होणार आहे खरं तर, आणि सनसेट होत असतानाचं जे वातावरण असतं ते खरंच किती छान वाटतं ना. या बीचवरती खूप छान वाटत आहे, खूप छान वाईब्स आहेत. आम्ही ठरवलंय की आता इथे मस्त कॅसल वगैरे बनवायचं आणि खूप जास्त वेळ इथे टाईमपास करायचा. आज आमच्या घरची लोकंसुद्धा गणपतीपुळ्याला पोहोचणार आहेत. मग आम्ही त्यांना भेटायला जाणार आहोत. तोपर्यंत इथं बीचवरती एन्जॉय करायचं असं ठरवून आलो आहे. चिनू आणि चिनूचा बाबा आल्या आल्या कामाला लागले. त्यांना बीचवरती कॅसल्स बनवायला खूप आवडतात. हे त्यांचं नेहमीचं आहे की ते ट्रॅव्हलिंग करताना हे नेहमी कॅरी करतात आणि बीचवरती जाऊन असे कॅसल्स बनवतात. मी फक्त त्या कॅसल्सचे फोटो काढते. आणि चिनूला किती पण वेळ खेळलं तरी त्याचं मन नाही भरत. त्याला खूप जास्त कॅसल्स बनवायचे असतात आणि खूप जास्त वेळ बीचवरती टाईमपास करायचा असतो. आम्ही खरं तर आरेवारे बीचवरती टाईम स्पेंड करण्यासाठी जवळचं हॉटेल बुक केलं होतं, पण आरेवारे बीच जो आहे तो जास्त घाण निघाला, म्हणून आम्ही तिथेच बाजूला असणाऱ्या न्यू वारे बीचवरती गेलो. आणि तो बीच तसा बरा होता, तिथे घाण नव्हती आणि लोक पण खूप जास्त होते. चिनूने मस्त असे कॅसल्स बनवलेत आणि तो मस्त एन्जॉय करतोय आणि मी त्याच्या कॅसल्सचे व्हिडिओज बनवते आणि फोटोज काढते. सनसेट होत असताना बीचवरती असणं खरंच किती छान वाटतं ना. या बीचवरती वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. आम्ही खरं तर ऑलरेडी खूप ठिकाणी वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत, म्हणून आम्ही या ठिकाणी वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार नाही आहोत. आता आमचे फॅमिली मेंबर्स गणपतीपुळ्याला पोहोचलेत आणि आम्हाला निघायचं आहे, म्हणून ह्या दोघांचं चाललं आहे की हे कॅसल्स कोण मोडणार. फायनली विवाननं सगळे कॅसल्स मोडून टाकले आणि आता आम्ही निघालो आहोत रेस्टॉरंटला जेवण करण्यासाठी. आम्ही पुन्हा एकदा भाऊ जोशी भोजनालयमध्ये आलो आहोत आणि खरंच खूप छान टेस्ट आहे या हॉटेलची. हे आमचे फॅमिली मेंबर्स आलेत सगळे. यांना घेऊन आम्ही आता हॉटेल रूमवरती जाणार आहोत. रूमवरती जाऊन मस्त गप्पा गोष्टी करायच्या आणि झोपून जायचं. असा होता आजचा दिवस. हा मिनी व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.